द्वारका नाशिकमधील वाहतूक कोंडी संदर्भात पाहणी उपाययोजना करण्याचे आदेश। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक। आमदार सौ देवयानी फरांदे यांचीही उपस्थिती। नाशिक द्वारका परिसरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी आज उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री माननीय गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही पाहणी व बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीस आमदार सौ देवयानी फरांदे, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी, जिल्हाधिकारी जलश शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांची उपस्थिती होती। बैठकीत द्वारका परिसरातील प्रमुख अडचणी आणि संभाव्य उपाययोजना यावर चर्चा झाली। यावेळी खालील महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या। पादचारी मार्ग रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे, त्यामुळे तो हटवून त्या ठिकाणी योग्य स्लॅब टाकून सपाटीकरण करावे। उड्डाणपुलावरून रस्त्यावर धबधब्यासारखे पाणी पडते, ही पाईपलाईन व्यवस्थित करण्यात यावी। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस व महानगरपालिका प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात। कुंभमेळ्यासंदर्भात कामांचा आढावा। मंत्री महाजन यांचा निर्देश, दीर्घकालीन प्रकल्पांना गती द्या। याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027 संदर्भात आयोजित आढावा बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला। यावेळी पालक सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रिया देवचक्के आदी अधिकारी उपस्थित होते। मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले की 1.5 वर्षाहून अधिक कालावधी लागणाऱ्या कामांना तातडीने गती द्यावी। नवीन घाटांचे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे। साधुग्रामसाठी आवश्यक भूसंपादन, रस्ते, पूल, जलशुद्धीकरण प्रकल्प इत्यादींची अंमलबजावणी तातडीने करावी। कुंभमेळा प्राधिकरणाच्या सहअध्यक्षा करिश्मा नायर यांनी विविध कामांची सद्यस्थिती यावेळी मांडली।